नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत श्री क्षेत्र मार्लेश्वर या ठिकाणी। मार्लेश्वरला येत असताना विविध छोटे छोटे धबधबे आणि निसर्ग सौंदर्याची उधळण आपल्यास पाहावयास आकर्षण आहे। इथं आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला इथं पार्किंग आहे, पार्किंगची इथे छान पद्धतीने सोय केलेली आहे आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पायरी मार्ग लागतो आणि पायरी मार्ग पूर्ण केल्यानंतर आपल्याला मार्लेश्वर देवालय आणि इथलं मुख्य आकर्षण असणारा मार्लेश्वर धबधबा पाहायला मिळतो। तर आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण मार्लेश्वरची सफर करणार आहोत। मार्लेश्वर हे कोल्हापूर पासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात मलकापूर येथून केली। मलकापूर पासून अगदी 20-22 किलोमीटर अंतरावर लागतो अंबा घाट। अंबा घाटाचे विहंगम दृश्य अनुभवत आमचा प्रवास सुरू होता। घाट उतरून खाली पोहोचल्यानंतर एक फाटा लागतो। तिथून थेट समोर आल्यानंतर कोकणचा निसर्ग आपल्या दृष्टीस पडतो। हिरवीगार भातशेती, उंचच उंच डोंगर, खळाळणाऱ्या नद्या, ओढे, सगळं काही मनाला गारवा देणार। धोधो पडणारा पाऊस आणि अरुंद वाट असा रोमांचित करणारा मार्ग असा रोमांचित करणारा मार्ग पूर्ण करून आपण पोहोचतो मार्लेश्वर या ठिकाणी। पायरी मार्गाने प्रवास करत असताना डोंगर कपारीमधून वाहणारे ओढे, कोसळणारे धबधबे आपल्या अंगातला थकवा नाहीसे करतात। पायरी मार्गाने काही अंतर गेल्यानंतर आपल्या इथे मुख्य आकर्षण असणारा मार्लेश्वर धबधबा नजरेस पडतो। दर्शन रांगेतून वर आल्यानंतर आपण मार्लेश्वर देवाचे दर्शन घेतो। हे मंदिर डोंगर कपारीत गुहेप्रमाणे कोरलेले आहे। दर्शन घेऊन आल्यानंतर भरगच्च कोसळणारा धबधबा आणि इथले स्वर्गसुख अनुभवल्याशिवाय इथून पाय निघत नाही। भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी मार्लेश्वर येथे एकदा तरी भेट द्या। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच वेगवेगळे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले युगंधर फिल्म प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।